कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिला मला हेच तर म्हणायचं होतं। हिचे पण मला तुमच्या तोंडून ऐकायचे ते 3 मॅजिकल वर्ड्स। मला जाणून घ्यायचे तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं ते। तर आता मला असं वाटतंय की फक्त माझ्या हट्टापायी तुम्ही सगळं जबरदस्ती करताय। खरं तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही। नाही लीला, असं नाहीये। लीला हे बघ, तू जशी तुझ्या मनात जे काय ते बोलून दाखवते तसं मी नाही करू शकत लीला। प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की हे माझ्यासाठी पॉसिबल नाहीये खरंच। तुम्ही मला समजून घ्या ना। तुमच्याकडनं आय लव्ह यू ऐकायची एवढीच तर इच्छा होती माझी। हे असं वाटतंय सगळं टायगर कडनं जबरदस्ती क्रिएट करून घेतलं तुम्ही। नाही लीला, माझी इच्छा तुम्ही आय लव्ह यू म्हणावं ही आहे, टायगरने नाही। लीला, माझ्या मनात जी फीलिंग आहे मी खरंच खरंच तुला या रूपात दाखवायचा प्रयत्न केलाय, पण मी जेन्युइनली सांगतोय की मी हे सगळं माझ्या मनापासून करतोय, तुझा हट्ट पुरवायसाठी नाही। कळतंय ना तुला? हो ना, मग फक्त एकदा म्हणा ना प्लीज। तुम्ही मला फक्त एकदा आय लव्ह यू म्हणा, म्हणजे मला तुमचं माझ्यावर प्रेम आहे याचा प्रूफ मिळेल। टायगर कडनं करून घेतलं हेच प्रूफ आहे लीला। मी ह्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत लीला, प्लीज अंडरस्टँड। तुम्ही फक्त मला एकदा आय लव्ह यू म्हणा। तुम्ही एकदा आय लव्ह यू म्हणालात ना तर मग मला पुढे आयुष्यात काहीच नको, मी काहीच मागणार नाही। प्लीज ना, प्लीज म्हणा। लीला, माझ्या फिलिंग्स ना समज प्लीज। शब्दात मी नाही बोलू शकणार लीला, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। प्लीज लीला प्लीज। लीला प्लीज 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 म्हणा। लीला प्लीज, आय बेग यू। प्लीज लीला, आय बेग यू, प्लीज उभी राहा। मी नाही उठणार, आधी म्हणा प्लीज। प्लीज उभी राहा लीला, प्लीज 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 लीला, प्लीज प्लीज। सॉरी लीला। प्लीज ट्राय टू अंडरस्टैंड, प्लीज। This is not fair. तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्यात मैत्री असायला हवी, फ्रेंड्स? तो एक दिवस होता तेव्हा मला त्यांच्याबरोबर आयुष्य काढणं अशक्य वाटत होतं, आणि आजचा एक दिवस आहे तेव्हा तुमच्याशिवाय आयुष्य काढणं मला अशक्य वाटतं। खरंच मनापासून सांगते जी। जी मुलगी इतक्या बेधडकपणे तिच्या मनातलं एक्सप्रेस करते, तिला वाटूच शकतं की मी हे 3 शब्द तिच्यासाठी बोलावे। पण लीला, माझं तुझ्यावर किती प्रेम असलं तरी मी ते बोलून दाखवू शकत नाही, आणि त्याचं मागचं रिझन ही तुला सांगू शकत नाही। माझं नाईलाज आहे लीला, बट यू नो दॅट I do love you.
कोणी बघायच्यात मला निसटायला हवं. 5 मिनिटं आहेत कॅबला. मेन रोडवरच जाते. सरू काय एवढ्या रात्री कुठे चालली आहेस? कुठेच नाही. आता तर जात होतीस ना, मग नाही का म्हणतेस? हे नाईट वॉकला जात होते मी. चल ना मग दोघं जाऊ नाईट वॉकला. नको नको. सरू तू काही लपवतेस का माझ्यापासून? काय चाललंय तुझ्या मनात? बेबी, मी दादाला भेटायला चालले. काय? हळू बोल ना. सरू तुला समजतंय तू काय बोलतेस? तू तू विक्रांत दादाला भेटायला जातेस? हो. तुला माहितीये ना त्यांनी काय केलंय? हा, तुला अजूनही तुझा दादा निर्दोष वाटतोय? हा, मला माहित होतं तू हे सगळं असंच बोलणार, म्हणून मी तुला सांगत नव्हते. हे बघ सरू, तू कुठेही जाणार नाहीयेस. चल माझ्यासोबत. मी नाही येणार. म्हणजे हे बघ, मला माहितीये दादा चुकीचं वागलाय, पण मी बहीण आहे ना त्याची. मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. आणि त्याने हे जे काय केलं ना, ते दुर्गा वहिनींच्या सांगण्यावरून केलं. मुद्दाम केलंय का त्याने? सरू, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला कळतंय तू काय बोलतेस? अगं त्यांनी लीलावर गोळी झाडली. गोळी तुला कळतंय का? कळतंय मला, पण त्याने हे सगळं का केलं ते मला कळायला नको का? हे बघ, एकतर ज्यांचा प्लॅन होता ते तर मोकाट फिरतायत ना बाहेर, पण ह्या सगळ्यात अडकला कोण? माझा दादा. आणि मला विचारायचंय त्याने असं का केलं, का वागला तो असं. म्हणून मी त्याला भेटायला जाणार आहे. सरू माझ लीला, 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 मी तुझ्याशी बोलतो. लीला थांब. बघितलंस ना सरू, आता तर बाबाही घरी आले, त्यामुळे कुठेही जाऊ नको. सुगास त्यांनी विचारलं तर काय उत्तर देणार आहेस तू? अरे आणि तसंही तुला खोटं बोलता येत नाही. येतं मला. हे बघ सरू, कुठेही जाऊ नको. सुगास त्यांनी विचारलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर तुलाच नवीन शिक्षा मिळेल. चालेल तुला? हा, नाही 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 नाही. पण म्हणून मी माझं मन मारत कायम जगत राहायचं का? तू माझी कधीच बाजू घेणार नाहीयेस. सरू असं नाहीये. मी तुझी नेहमी हा, बाजू असू दे. माहितीये मला किती बाजू घेतोस ते. मला शिक्षा मिळाली की मी एकटीच भोगते. तू येतोस का माझ्या मदतीला? राहू दे, उद्याच जाते मी दादाला भेटायला. लीला, लीला, मी तुझ्याशी बोलतो. लीला स्टॉप. काय झालंय? गाडीत पण तू बोलत नव्हतीस माझ्याशी. व्हॉट्स द मॅटर? सांग. लीला, आय एम टॉकिंग टू यू. लीला, का अशी वागतेस? तुझा हट्ट पूर्ण करायचं म्हणून मी हे सगळं केलं ना. मग आता सगळं तुझ्या मनासारखं घडूनही तू हा नवीन हट्ट का सुरू केला आहेस? मला नाही येत सगळ्या फिलिंग्स बोलून दाखवता. Now you're pushing me away and that's not fair. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.